हाय हॅलो नमस्कार। तर आज हे ॲमेझॉनवरून प्रॉडक्ट आलेलं आहे आपलं, बघूया कसं आवाज तर खूपच येतोय आतून, बघूया आता काय आहे। मला माहिती आहे ॲक्च्युली काय आहे ते, पण तुम्हाला मी दाखवते। हे एक यूट्यूबला व्हिडिओ पाहिला होता मी आणि त्याच्यावरूनच काढूनच काढलं। बॉक्स वापरता येत नाही हे आहे मिक्सरचं भांडं आहे आणि हे याला आपण मिक्सरवर लावण्याची गरज नाहीये। हे आपण म्हणजे इलेक्ट्रिक चार्जिंग करून मोबाईल सारख्याला यूज करू शकतो आणि कुठेही अशा पद्धतीने म्हणजे लाईट नसेल तरी आपलं काम होऊन जातं। आणि माझे इतके मिक्सरची भांडी खराब होते म्हणून मी एकदा म्हटलं हे ट्राय करून बघूया की हे कसं चालतं। एकदा बारीक करून हे दाखवलं हे अजून तर यामध्ये काय बारीक केलेलं नाही आहे, पण तुम्ही पाहू शकता की याला असे स्क्रॅचेस पडल्यासारखं दिसत आहे। पहिल्यांदा असं वाटलं की हे कोणीतरी यूज केलेलं असेल किंवा रिटर्न केलेलं असेल, पण हात लावून बघितलं तर कळते की ह्याला स्क्रॅचेस आहेत। तर आता असं ठरवलेलं आहे, यात काय बारीक करण्यापूर्वी आपण हे रिटर्न करूया। ओके, तर यूजफुल होतं म्हणून मागवलं होतं, पण हे खूपच जास्त डिफेक्टिव्ह आलेलं आहे आणि 805 इतकी ह्याची किंमत आहे। त्या मानाने हे पाहू शकतो तुम्ही, हे सगळे स्क्रॅचेस आहेत एवढे सगळे। हे काय झालेलं आहे, ह्याच्यामध्ये असं होतं ना, ह्याच्यामध्ये असं टाकून दिलं होतं त्यांनी, मग हे इतकं हलत होतं की ह्याचे स्क्रॅचेस असणार ह्याचे है ना। हे असं आपण काढलं तेव्हा हो असंच होतं हे, त्यामुळं हे असं ह्याला हे डॅमेज जे झालं आहे ना ते त्याच्यामुळं, कारण हे कुठून कसं आलेलं असणार आणि त्यामुळं हे जे भांडं आहे ते खराब झालेलं आहे। आणि हे आमचं प्रॉडक्ट चाललेलं आहे रिटर्न। चार्जर पिन रिटर्न म्हणजे रिप्लेसमेंट होणार याची, हे रिफंड करत नाही आहे, त्यांची पॉलिसी अशी आहे। तर ठीक आहे, रिप्लेस तर रिप्लेस असं विचार केलं।